मित्रांनो तुमच्याकडे परत आज नवीन गाडी आहे. ही आहे होंडाची अल्क्रेझा. याची माहिती त्यांना फीचरबद्दल, प्राईसबद्दल, कलरबद्दल आणि तुम्हाला ट्रान्समिशन कोणतं अवेलेबल असणार आहे आणि मेन म्हणजे तुम्हाला आतलं इंटेरियर कसं आहे आणि फीचर कोणते कोणते तुम्हाला अवेलेबल असणार आहे. स्टार्ट करतोपर्यंत गाडीच्या फ्रंटपासून. फ्रंटला बघितलं तर बघू शकता की तुम्हाला बघा इथं या ठिकाणी आपल्या इथं तुम्हाला दिली असणार आहे DRL. ठीक आहे, या ठिकाणी. आणि इथं तुम्हाला या ठिकाणी जे असणार आहे टर्निंग रेडियल लाईट जायला. ठीक आहे. आणि ही जी असणार आहे आपली LEDची जी DRL ती पूर्णपणे असणार इथपर्यंत. ठीक आहे. टर्निंग रेडियल लाईटमध्ये असणार आहे. हेडलाईट तुमची असणार आहे LED मध्ये. ठीक आहे. या ठिकाणी यामध्ये तुम्हाला फॉगलाईट भेटणार नाही या गाडीमध्ये. आणि मी म्हणू शकतात की गाडीचा ह्याचा जो लोगो आहे तो तुमचा हा सिल्वरमध्ये असणार आहे. ठीक आहे. इथं तुमचा ही जी गाडी आहे ही शोरूमच्या नावाने आहे रजिस्टर्ड, म्हणून हा नंबर आहे या गाडीवरती दिलेला. ठीक आहे. टोंग भेटत नाही, फक्त तुम्हाला ते फ्रंटला कॅमेरा भेटतो. ठीक आहे. आणि दोघंही साईडला तुम्हाला इथे दोन दिवसात दुसरी असून रिक्वेस्ट सेन्सर दोनच भेटत होतं रिक्वेस्ट सेन्सर फ्रंटला. ठीक आहे. टोईंग हुक पण भेटून जाईल. वरचं तुम्हाला बोनट असणारे असा. ठीक आहे. वायपर, वॉशर आणि याच्यामध्ये तुम्हाला असणारे मेन म्हणजे कॅमेरा दिलेला असणार आहे. ठीक आहे. फ्रंटला डॅश कॅमेरा दिलेला असणार याच्यामध्ये. आणि लेवल 2चं तुम्हाला पण याच्यामध्ये आडच भेटून जाईल यामध्ये. ठीक आहे. ORVM तुमचे बॉडी कलरमध्ये दिले असणार आहे विथ टर्निंग डिटेल दिले असणार आहे. ठीक आहे. आणि या मॉडलमध्ये तुम्हाला असणारे हा मॉडल जो आहे तो सिग्नेचर मॉडल आहे. मध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. एक्झिक्युटिव्ह, प्रेस्टीज, कॉर्पोरेट, प्लॅटिनम, सिग्नेचर आणि सिग्नेचर K-Night. सिग्नेचर K-Night ही सर्वात टॉप मॉडेल आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला असणारे आपले इंजिन, एक पेट्रोल इंजिन असणार आहे आणि असणार आहे डिझेलमध्ये. 1.5 लिटरचं तुम्हाला टर्बो GDI इंजिन असणार आहे. पेट्रोल मॉडलमध्ये तुम्हाला भेटेल 1.5 लिटरचं तुम्हाला टर्बो DCT आणि मॅन्युअल तुम्हाला ही गाडी असणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये पेट्रोल मॉडलमध्ये. आणि एक असणार आहे 1.5 लिटर डिझेल असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्समिशन असेल 6 स्पीड मॅन्युअली आणि 6 स्पीड AMT डिझेल मॉडलमध्ये. तर तुम्ही दाखवतो साईड प्रोफाईल गाडीची. ठीक आहे. साईड प्रोफाईलमध्ये बघू शकता तुम्हाला इथं बघा फ्रंटचे जे पण टायर असणार तुमचे हे डायमंड कटमध्ये दिलेले असणार आहे. आणि टायरची साईज तुमची असणार आहे याची 215, 55, 18 जी तुमचे हे डायमंड कट पण तुम्हाला दिले असणार अलोवेल्स. फ्रंटला तुम्हाला डिस्प्ले असेल आणि रिअरला पण तुम्हाला डिस्प्ले दिलेली असणार आहे. ठीक आहे. चारी तुम्हाला डिस्प्ले दिलेली असेल. आणि फ्रंटचे जे सस्पेन्शन असणार आहे ते तुमचे मॅकफर्सन विथ स्टोट विथ कॉल स्प्रिंगमध्ये तुम्हाला द्यायचं आहे सस्पेन्शन फ्रंटचे. आणि हे बघा इकडच्या ही जी पट्टी आहे ती तुमची पियानो ब्लॅकमध्ये तुम्हाला दिलेली असणार या ठिकाणी अल्क्रेझामध्ये. ॲटोमॅटिक तुम्हाला ब्रँडिंगमध्ये होऊन जाईल. ORVMच्या ठिकाणी तुम्हाला बघा इथं तुम्हाला लेन ट्रॅकिंगसाठी तुम्हाला इथं कॅमेरा दिलेला असणार आहे. दोघं साईडला दिले असतील. आणि पाठीमागे पण तुम्हाला कॅमेरा दिलेला असणार आहे रिअरच्या रिअरच्या व्ह्यूला. ठीक आहे. इथं पण बघू शकता तुम्ही की इथं बघा तुम्हाला इथं रिक्वेस्ट सेन्सर भेटत नाही. त्यामुळे तुम्हाला बघा इथं तुम्हाला या टाईपचं तुम्हाला इथं हँड भेटेल. बॉडी कलरमध्ये असणार आहे आणि हा क्रोममध्ये दिले असतात थोडासा हा शेप इथला. नंतर तुम्ही वरती तुम्हाला रूफला दिलेली असणार आहे सिल्वरमध्ये. ठीक आहे. इथं तुम्हाला या मॉडलमध्ये तुम्हाला सनरूफ भेटत नाही. सनरूफ तुम्हाला फक्त टॉप मॉडलमध्ये भेटेल. ठीक आहे. आणि ORVM पण होऊ शकतात तुम्ही की बॉडी कलरमध्ये असणार आहे. टर्निंग डिटेल लाईट पण तुम्हाला दिली असणार की चाईडला. ठीक आहे. पाठीमागे पण तुम्हाला डिस्प्ले दिलेली असेल. फक्त पाठीमागे तरी सस्पेन्शन तुम्हाला दिली असणार ती टॉरिझम बीममध्ये दिलेली असणार आहे. ठीक आहे मित्रांनो. आणि हा जो पोर्शन आहे तुमचा हा पूर्णपणे ब्लॅकमध्ये असणार आहे. म्हणजे हे 1 2 3 3 4 हे जे पिलर तुमचे हे तुमचे पिलर सगळे तुमचे ब्लॅकमध्ये असणार आहे. आणि वरच्या तुम्हाला व्हाईटमध्ये दिलेली असणार. फक्त शार्प मिड अँटेनामध्ये तुम्हाला दिलं असणार ब्लॅक कलरमध्ये. ठीक आहे. आता मी तुम्हाला दाखवतो रिअल प्रोफाईल गाडीची. रिअल प्रोफाईलमध्ये पण तुम्हाला ऑलमोस्ट तुम्हाला सेमच दिलेलं असणार. ठीक आहे. ठीक आहे. आपला स्पॉयलर जो असणार तुमचा अर्धा व्हाईटमध्ये आणि अर्धा ब्लॅकमध्ये ते असणार पिअर ब्लॅकमध्ये. नंतर हायमोस्ट स्टॉपलाईन दिलेलं असणार आहे. वॉशर दिलेलं असणार आहे. ठीक आहे. डिफॉगर आहे, वायपर आहे. ठीक आहे. याच्या यायला तुम्हाला दिलेलं असणार या ठिकाणी. आणि होंडाची तुम्हाला लोगो सिल्वरमध्ये दिलेलं असणार आहे. इकडे तुमची अल्क्रेझाची ब्रँडिंग पण तुम्हाला सिल्वरमध्ये दिलेली असणार आहे या ठिकाणी. आणि सिग्नेचर म्हणजे तुम्हाला ही मॉडल आहे सिग्नेचर मॉडलमध्ये आहे. ही मी कॉर्पोरेट बोललेलो सिग्नेचर मॉडल आहे ही. ठीक आहे. टेल लाईट तुमची इथं पूर्णपणे ही असणार आहे LEDमध्ये दिलेली असणार आहे. टर्निंग लाईट दिलेली असणार आहे एका साईडला. ठीक आहे. ही जी DRL आहे खालच्या साईडमध्ये दिली असणार व्हाईटमध्ये. ठीक आहे. इकडे तुम्हाला रिफ्लेक्टर असणार आहे. 4 पार्किंग सेशन दिलेली असतील. आणि इथं बघा इथं तुम्हाला एक रिव्हर लॅम्प पण दिलेलं असणार आहे. रिव्हर पार्किंग लॅम्प या साईडला. ठीक आहे. रिफ्लेक्टर असणार आहे. नंबर प्लेट तुम्हाला दिलेली असणार आहे. आणि इकडे ब्रँडिंग दिलेली असेल. आता मी तुम्हाला डिक्की पण ओपन करून दाखवतो गाडीची. डिक्कीचं हे कुठे आता येतं. ओके. हे बघा तुम्हाला बॉसचे तुम्हाला स्पीकर दिलेले असतील पाठीमागे पण.
टोटल तुम्हाला डोअरला पण असतील स्पीकर आणि पुढे पण असणार आहे आणि ट्विटर पण तुम्हाला दिले असणार आहे. 2 ट्विटर असतील, 6 तुम्हाला स्पीकर दिलेले असणार आहे. ठीक आहे. इथे पण तुम्हाला हुक पण असेल आणि लॅम्प पण दिलेलं असेल. आणि हे जे असणार आहे थर्ड रो हा तुमचा 50-50मध्ये तुमचा फोल्ड होऊन जाईल साईडला. ठीक आहे. आणि हे जे मधला रो आहे हा यामध्ये तुम्हाला 60-40मध्ये तुमचा हा तुमचा हा जे असणार सीट तुमचे हे फोल्ड होऊन जातील 60-40मध्ये. इथं पण बघा तुम्हाला इथं कप होल्डर पण दिलेलं असणार आहे आणि बॉटल होल्डर किंवा थोडंसं काय ठेवण्यासाठी USB पोर्ट पण दिलेले असणार. USB बोलतो सॉरी, टाईप सीमध्ये तुम्हाला पोर्ट दिलेले असणार की साईडला. ACचे वेंट पण दिलेलं असतील की साईडला. इथं पण असणार आहे आणि इथं पण दिलेली असणार आहे या ठिकाणी. बघा कप होल्डर पण आहे आणि इथं तुम्ही इथं जे असणार आहे टेम्परेचर आपला सेट पण करू शकतो यामध्ये फॅनचा. तुम्हाला किती इथं फ्लो पाहिजे तो. खाली तुम्हाला स्पीकर असणार आहे, ऑफर दिलेली असणार आहे. सीट तुमची अशी डोल टोनमध्ये असणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून एक असणार आहे केनेटमध्ये तुम्हाला पूर्णपणे ब्लॅक कलरमध्ये दिलेली असणार आहे आतला इंटेरियर. तुम्हाला मी ते डिस्प्लेमध्ये पण दिसून राहील. 2 टाईपची तुम्हाला इंटेरियर दिलेली असणार आहे. हा एक कलर आहे आणि एक पूर्णपणे ब्लॅक कलर असणार आहे. ठीक आहे. वरती तुम्हाला आता हे बघा इथं तुम्हाला टेलगेट पण करायचं तुम्हाला हँडल आहे. इथं पॅकिंग दिली असणार याच्याला. ठीक आहे. स्पेस तुमचा हा एवढा असणार आहे इथचा आपला याचा स्टोरेज पॅकिंगचा डिक्कीचा हा एवढा दिलेला असणार. बाकीचं तुम्हाला टूल किट किंवा फर्स्ट एड किट टीप नंतर मग हे असणार आहे आपलं किट असणार आहे पूर्णपणे याचं पंक्चर किट दिली असणार आहे. जॅक ब्रेक सगळं तुम्हाला भेटून जाईल या ठिकाणी. रिफ्लेक्टर सगळं दिली असणार आहे. आणि इथं तुम्हाला जो असणार आहे स्पेअर व्हील तो तुमचा हा खाली दिली असणार आहे. मी डेल किट बंद करतो आणि तुम्हाला रिअर डोर ओपन करून दाखवतो. आणि इथं बघा इथं पण तुम्हाला कॅमेरा दिली असणार आहे. बॅकला पण असेल आणि रिअरला पण दिलेलं असणार आहे. हे बघा इथं तुमचा हा डोल टोनमध्ये तुम्हाला इंटेरियर दिले असणार आहे ब्लॅक विथ ब्राऊन कलरमध्ये. ठीक आहे. पॉवर विंडोचे स्विच आहे, सिल्वर डोर हँडल आहे, बॉसचे स्पीकर असणार आहे 4 तुम्हाला 2 ट्विटर दिलेले असणार आहे, 2 तुम्हाला ऑफर दिलेले असणार. टोटल 6 आणि 7 8 स्पीकर तुम्हाला दिलेले असतात यामध्ये. पॉवर विंडोचे स्विच आहे इकडे चालत मग तुमचा हा सिल्वरमध्ये दिले असणार आहे. बॉटल होल्डर स्पेस आहे आणि हा जो सीट आहे तुमचा हा 60-40मध्ये आपण हा फोल्ड करू शकतो. हे बघा आणि हा पूर्णपणे होऊन जाईल 60-40मध्ये हा पूर्ण ओपन होऊन जाईल. ठीक आहे. यामध्ये जेव्हा हा या सीटला आपण पुढे करतो त्यावेळेस तर मी सध्या याला लावून टाकतो. ठीक आहे. आणि इथं हे बघा इथं पण तुम्हाला हे आपलं याचे काय करायचं असेल आपलं टी कॉफी किंवा नाश्ता विष्टा करण्यासाठी किंवा लॅपटॉप ठेवण्यासाठी इथं जागा दिलेली असते एका ठिकाणी. इथं पण आहे आणि तिथं पण दिलेली असणार आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. आणि हे जे असणार इकडचे बटणं ही बटणं तुम्हाला हे पाठीमागच्या ह्याच्या सीटची दिलेली असणार आहे सर्वात लास्टच्या रोची. आणि हे पण दिले असणार आहे आपले हे बटणं जे असणार आहे आपलं सीट आपण पाठीमागे पुढे करू शकतो. तुम्हाला पुढे पण दाखवतो एक मिनटं. हे बघा इथं तुम्हाला टाईपसीमध्ये तुम्हाला इथं पोर्ट दिली असणार आहे, मोबाईल ठेवायची जागा असणार आहे, ACची वेट दिलेली असणार आहे. आणि माझ्यासारखे 2 लोक आणि एक लहान मुलगा पाठीमागे पण 2 माणसं मारू शकतात आणि इथं पण तुम्हाला 3 माणसं मारू शकतात. बारीक असेल तर काही नाही पण थोडेसे हेल्दी असतील तर त्यांच्यासाठी थोडंसं हे कम्फर्ट आहे. ठीक आहे. हे तुमचे हे जे असणार आहे हे ड्रेस तुमचे माउंटेड दिलेले असतात सर्व सीटर तुम्हाला माउंटेड दिलेली असणार आहे या ठिकाणी. आता मी दाखवतो तुम्हाला डोअरचा मेन. हे बघा इथं पण तुमची अशी पट्टी दिलेली असते त्याच्याला. पण तुम्हाला जर अल्केजा ब्रँडिंगची पाहिजे असेल तुम्ही ती पण लावू शकता. आणि हे बघा हे पण तुम्हाला सनवायझर पण भेटून जाईल ह्याच्यामध्ये. आपण एक काढू शकतो सनवायझरला पण. हे पण इनबिल्ड असतं त्यामध्ये. आणि इथं पण असणार आहे. इथं नाही इथं नाही आहे पण पाणी दिलेली असणार आहे. इथं पण तुम्हाला डोल्टरमध्ये असणार आहे ब्लॅक ब्लॅक आहे की ब्लू आहे वाटतं. ब्लॅक किंवा ब्लूमध्ये आणि ब्राऊनमध्ये. ठीक आहे. डोर हँडल दिलेले असणार आहे सिल्वरमध्ये. ओव्हरव्हेलची कंट्रोल दिलेली असणार आहे लॉक ऑन करण्यासाठी. नंतर पॉवर विंडोचे स्विच दिले असणार आहे. इथून आपण सीटला पण मागे पुढे करू शकतो. ठीक आहे. या ठिकाणी हे बघा मी बटन दाबलं की लगेच पुढे आली हे सीट. आपल्या याच्यानुसार पण ॲडजस्ट करू शकतो सीटला कशी पाहिजे तशी तुम्ही ठेवू शकता. गेला आपल्याला कोणत्या हाईटला पाहिजे त्याच्या पण करू शकतो यामध्ये. बघा हाईट ॲटोमॅटिक पण होते याच्यामध्ये. इथून पण होईल आणि इथून पण होईल तुमची. ठीक आहे. इथं इलेक्ट्रॉनिक होऊन जाईल. ठीक आहे. इथं पाठीमागे पुढे होऊन जाईल इकडे साईडला. हे आपलं इकडं फ्यूलचं कॅप ओपन करण्यात दिलेली असतं इकडे साईडला. हे आपलं याच्यामध्ये दिलेलं असतं आपलं काय ऑइल बिल्डर ठेवायचं तर तिथे शोध होतो. इंजिन रिपरवर दिलेलं असणार आहे. ठीक आहे. ट्रॅक्शन ऑन ऑफ करू शकतो. हे आपलं पार्किंगचं असणार आहे कॅमेऱ्याचं. ठीक आहे. हेडलाईटची कंट्रोल दिली असतील आणि पुढचं डॅशबोर्ड तुमचा हे डोरमध्ये दिलं असतं. ठीक आहे. 10.2 इंच तुमचा हा दिला असेल आपला इन्फोटेनमेंट सिस्टीम पण आणि ह्याचा तुमचा फ्रंटचा पण हे दिला असणार आहे. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पण. ठीक आहे. स्टेअरिंग तुमचं असं असणार आहे. दोघे साईडला तुम्हाला बटणं दिलेलं असेल. क्रूज कंट्रोल पण दिलेलं असणार आहे. नंतर मग ट्रॅक्शन कंट्रोल आहे. नंतर मग आडास आहे. लेवल 2चा आडासमध्ये दिलेलं असणार आहे. ठीक आहे. नंतर मग हे असणार आहे आपले इन्फोटेनमेंट सिस्टीमची कंट्रोल दिलेली असणार आहे. ठीक आहे. इकडे जायला हा असणार तुमचा 10 ते 2 इंचमध्ये तुम्हाला दिले असणार. ठीक आहे. आपला 7 स्पीड तुमचा हा असणार आहे
DCTमध्ये तुमचा हा दिलेला असणार तुम्हाला ट्रान्समिशन. याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटतं 3 टाईपची तुम्हाला याच्यामध्ये ऑटोमॅटिक तुमचे ट्रान्समिशन भेटतात. एक असणार DCT, नंतर IVT आणि ET. 3 तुम्हाला ट्रान्समिशनमध्ये तुमची ऑटोमॅटिक असणार आहे आणि एक असणार आहे मॅन्युअलमध्ये. ठीक आहे. सध्या मी इथं सीटला माझ्या ज्यानुसार मी हे केलं सेट केलेलं आहे. आता मी आतमध्ये बसून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. हे बघा आतमध्ये तुमची की पण दाखवतो. हे बघा की तुमची अशी असणार आहे. नॉर्मल की असेल ही. लॉक अनलॉक होल्ड करून आपण हे करू शकतो आणि बूट ओपन करण्यासाठी की त्याला पण तेवढं दिली असणार आहे. ठीक आहे. हे तुमचा गेअरबॉक्स पण तुमचा हा नॉब पण मस्त दिलेला आहे यामध्ये. आणि मेन म्हणजे बघू शकतात की दोघंही सीट तुमचे हिटेड असणार आहे. आपण हिटिंग करू शकतो यामध्ये. ठीक आहे. हे बाकीचे तुमचे पार्किंग असणार आहे. ऑटोमॅटिक पार्किंग असणार आहे. ड्राईव्ह मोड दिलेलं असणार तुम्हाला यामध्ये. 3 प्रकारचे तुमचे ड्राईव्ह मोड दिलेले असते यामध्ये. यामध्ये तुम्हाला हे जे मोड आहेत मोड तुम्हाला 3 असणार दिलेले. इको असणार आहे, नॉर्मल आणि स्पोर्ट्स दिलेले असणार आहे ऑटोमॅटिकमध्ये. ड्राईव्ह मोड तुम्हाला दिलेलं असणार आहे. पार्किंगचं असणार आहे ऑटोमॅटिक होल्ड करू शकतो आपण. कॅमेरा सेट करू शकतो. नंतर मग याच्यामध्ये तुम्हाला ABS, EBD, हिल असिस्ट, हिल ट्रॅक्शन कंट्रोल हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. सेफ्टी रिगार्डिंग पुढचे कॅमेरा पण तुम्हाला दिलेलं असणार आहे. ठीक आहे मित्रांनो. आणि मेन म्हणजे बघू शकतात की सेफ्टीमध्ये तुम्हाला भरपूर भेटतं याच्यामध्ये. सेफ्टी ADAS बेडा सेट लेवल 2चं ADAS पण भेटतं. नंतर मग तुम्हाला ड्रायव्हरसाठी ड्रायव्हरसाठी तुम्हाला एअरबॅग भेटेल. कर्टनमध्ये तुम्हाला हे भेटेल आपले काय म्हणतात एअरबॅग भेटतील. 6 टोटल तुम्हाला 6 एअरबॅग भेटतात गाडीच्या आतमध्ये अल्ट्रामध्ये. नंतर इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल दिलेले असणार आहे. व्हेकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट दिलेलं असणार आहे. हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल दिलेलं असणार आहे. हिल डिसेंट कंट्रोल दिलेले असणार आहे. टायर प्रेशर मॉनिटर दिलेलं असणार आहे. सर्व असणार आहे माझ्यामध्ये दिलेलं. ठीक आहे. नंतर हे जे असणार आहे स्टेअरिंगवरती तुमचं हे असं स्टेअरिंग असणार आहे. पॅडल शिफ्टर पण तुम्हाला भेटून जाईल. पण मॅन्युअली पण हे करू शकतो ॲडजस्ट. आपला गिअर शिफ्ट करू शकतो. इथे तुमची पॉवर ह्याची असणार आहे. आपलं वायपरची कंट्रोल दिलेली असणार आहे. इथे तुमचं हेडलाईटची कंट्रोल आणि टर्न इंडिकेटर लाईट दिलेली असते की साईडला. ठीक आहे. आणि आता मी तुम्हाला स्टार्ट करून दाखवतो नॉर्मली. हे बघा तुमचा हा पुढचा हा इन्फॉर्मेशन सिस्टम तुमचा असा असणार आहे. ह्या नॉर्मली आपला हा असणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे. नॅव्हिगेशन व्हिज्युअलायझेशन सगळं दिलेलं असणार त्यामध्ये. मीडिया बघा यामध्ये सगळं दिलेलं असणार आहे. आपण हे करू शकतो. टायमिंग दिलेलं असणार आहे. नंतर मग हे नॅव्हिगेशन असणार आहे, कंपास असणार आहे, कॅलेंडर असणार आहे. सगळं आपण तर सेट करू शकतो या ठिकाणी. ठीक आहे. मेनूमध्ये तुम्हाला सर्व भेटून जाईल बाकीचं. मला बाहेर निघते. हो हे बघा मॅप आहे, नॅव्हिगेशन आहे, फोन आहे, फोन कनेक्शन. नंतर मग फोन पॅचेसच्या नंतर मग व्हॉईस मेनो, सायलेंट, नंतर मग TPMS सगळं तुम्हाला दिसत जाईल. ठीक आहे. मेनूमध्ये तुम्हाला भरपूर मेनू असणार आहे. आपलं ब्लू लिंक पण असणार तुम्हाला यामध्ये दिलेली. वायफाय असणार आहे, ब्लूटूथ असणार आहे, सगळं असणार तुम्हाला यामध्ये दिलेलं. ठीक आहे मित्रांनो. सगळं आपण इथं सेट करू शकतो यामध्ये. आणि पुढचं हे आपलं आपण एकदा दाबावं लागेल. हे बघा असं तुमचं इन्स्ट्रुमेंट कसं दिलेलं असणार की चाईडला हे या गाडीमध्ये. हे बघा की चाईडला तुमचं स्पीडोमीटर दिलेलं असणार आहे की चाईडला. बाकीचं तुमचं हे इंजिन लाईट आहे की चाईडला. ठीक आहे. आणि बाकीचं हे तुमचं खाली असणार आहे टेम्परेचरचं. म्हणजे तुम्हाला MIDD दिसणार आहे. करंट ट्रिप किती आहे ते. एक मिनिट. कॉलिंग हे बघा कॉलिंग कंट्रोल पण दिलेलं असणार आहे. क्रूज कंट्रोल स्पीड याच्यामध्ये आपण हे करू शकतो, सेट करू शकतो. हे सगळं तुम्हाला भेटून जाईल. हे बघा करंट ट्रिप असणार आहे. सीन्स ॲटो स्टॉप होल्ड फिश टायमिंग दिली असणार आहे. सगळं दिली असणार आहे चाईडला. ठीक आहे. नॅव्हिगेशन पण आहे. टायर प्रेशर मॉनिटर पण दिलेलं असणार आहे. आणि हे आपलं लेन ट्रॅक करण्यासाठी दिलेली असणार की चाईडला. सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. मोड पण दिलेली असते की चाईडला तुम्हाला. व्हॉईस कमांड दिलेली असणार आहे. एक्झिट कॉलिंग कंट्रोल सगळं दिलेलं असणार. हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिसून जाईल. मॅप, पीप, क्विक गाईड, रेडिओ व्हिडिओ सगळं असणार आहे. म्युझिक कंट्रोल सगळं दिलेलं असतं तुम्हाला त्यामध्ये. सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल या इन्फोटेनमेंट सिस्टीममध्ये. पुढे पण तुम्हाला बघा पुढचा जो डॅशबोर्ड आहे तुमचा हा पूर्णपणे असणार आहे फ्लॅटमध्ये दिलेला असणार आहे. आणि हे पण बघू शकतात की इथं टीचिंग जी आहे याची जी डिझाईन आहे ही तुमची अशी टाईपमध्ये दिलेली असणार आहे की चाईला. आतली डोल डोर असणार आहे ब्लॅक विथ थोडासा ब्राऊन कलर किंवा बीच कलरमध्ये ब्राऊन कलरमध्ये दिली असणार आहे. इथं पण तुम्हाला पियानो ब्लॅकमध्ये दिली असणार आहे. ACG वेंटिचं असतील. थोडीशी स्पेस इथे दिली असणार आहे. ग्लोव बॉक्स तुमचा हा इथं दिली असणार आहे विथ तुम्हाला फर्स्ट एड किट दिली असते यामध्ये. आणि याच्यामध्ये पण तुम्हाला बघा इथं तुम्हाला बाकीचं दिले असणार आहे या ठिकाणी. हे तुमचं आतमध्ये सगळं असं असणार दिलेलं या ठिकाणी. हे बघा
तुम्हाला इथं कप होल्डर दिलेलं असेल, स्टोरेज पण तुम्हाला दिलं असणार आहे, आर्मरेस पण दिले असणार आहे. आपण हे नॉर्मली यूज करू शकतो. ठीक आहे. ACचे तुम्हाला कंट्रोल इथं दिलेले असणार आहे, ॲटोमॅटिक असणार आहे पूर्णपणे. हॅझार्ड लॅम्प दिलेली असणार आहे त्याच्याला. ACची पण तुमची हे फ्रंटला तर दिली असणार या ठिकाणी. सगळं तुम्हाला यामध्ये भेटून जाईल या ठिकाणी. ठीक आहे मित्रांनो, आता मी गाडीपर्यंत बंद करतो आणि तुम्हाला इंजिनबद्दल माहिती देतो. ठीक आहे. हे बघा सीट पण नॉर्मली झाली बरोबर. गाडी आता मी बंद करतो आहे. इथं बघा या ठिकाणी आता अजून बाकी राहिले एक. हे बघा आतमध्ये तुम्हाला Type-C मध्ये पोर्ट दिले असणार आहे मोबाईल चार्ज करण्यासाठी. हा 12 वॉटचं सॉकेट दिलेलं असणार आहे विथ तुमचं इथं हे USB पोर्ट दिले असणार आहे त्याच्याला. ठीक आहे. मोबाईलला चार्ज करण्यासाठी वायरलेस चार्जर पण तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. पहिल्यांदा मी बोर्डर ओपन करतो. हे बघा याच्यात लिव्हर दिली असणार तुम्हाला इथं दिली असणार आहे. बोर्डर पण इथे ओपन करतो, नंतर मग तुम्हाला दाखवतो. मित्रांनो तुमच्या गाडीचं इंजिन असं असणार आहे, थोडंसं धुळीचं थोडंसं समजून घ्या. इथं तुमचं ॲक्सिलरेशन तुम्हाला ताकद असणार आहे. हे ठीक आहे. 1.5 लिटरचं CRDI हे आपलं तुमचं असणार आहे डिझेल इंजिन. ठीक आहे. आणि 1.5 लिटरचं तुम्हाला टर्बो GDI पेट्रोल इंजिन पण यामध्ये भेटून जाईल. याच्यामध्ये तुमची पण जी पण पॉवर असणार आहे पेट्रोल मोडमध्ये तुम्हाला पेट्रोल मोडमध्ये 4 सिलेंडर दिले असणार आहे आणि 16 तुम्हाला वॉल्स दिले असणार आहे. DOS तुमचं दिलं असणार आहे. ठीक आहे. आणि 1482 cc तुमचं दिलं असणार इंजिन. 1 लिटर 160 bhpची पॉवर भेटते. 5,500 RPM चालू होते. 153 Nm तुम्हाला टॉर्क भेटतो जो 1500 ते 3,500 RPM चालू होतो. यामध्ये तुम्हाला ट्रान्समिशन असणार आहे 6 स्पीड मॅन्युअली आणि 7 स्पीड DCTमध्ये पेट्रोल मॉडलमध्ये. आणि डिझेल मॉडलमध्ये तुम्हाला जी पॉवर भेटते त्याच्यामध्ये तुम्हाला 4 सिलेंडर दिलेली असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला 1493 cc इंजिन दिलेलं असेल हे. आणि याच्यामध्ये तुम्हाला 116 bhpची पॉवर भेटते. 4,000 RPM चालली येते. आणि 250 Nm तुम्हाला टॉर्क भेटतो जो 1500 ते 2750 RPM चालू होतो. यामध्ये तुम्हाला ट्रान्समिशन भेटतं 6 स्पीड मॅन्युअली आणि 6 स्पीड AMTमध्ये. मागाशी तुम्हाला सांगितलं पण की याच्यामध्ये तुम्हाला टोटल 3 तुम्हाला ॲटोमॅटिक ट्रान्समिशन भेटतात आणि एक असणार आहे मॅन्युअलमध्ये. इथं तुम्हाला ABS EBDची तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम दिलेली असणार आहे. बॅटरी आहे. ठीक आहे. हे आपलं कूलरचं असणार इकडे जायला दिलेलं सॉरी हा जायला कूलरचं आहे. हे आपलं फ्यूजची कंट्रोल आहे. ठीक आहे. हे तुमचं ऑइल जर आपण चेंज करू शकतो. ब्रेक ऑइल आहे. हे आपलं असणार आहे कूलरचं असणार आहे जायला. डब्बा हा वायपरचा आहे जायला हा दिलेला असणार आहे. बाकी तुम्हाला खाली पॅकिंग बिकिंग भेटून जाईल नॉर्मली. ठीक आहे. एवढं तुम्हाला दिले असतं यामध्ये. चला मित्रांनो तुम्ही बोर्ड बंद करतो आणि बाकीचं तुम्हाला कलर डायमेन्शन आणि तुम्हाला फीचर कोणते कोणते अवेलेबल आहेत या सिग्नेचर मॉडलमध्ये याच्यामधून माहिती देतो. डायमेन्शन तुम्हाला असणार आहे लेंथ असेल 4560 mm पर्यंत लेंथ दिली असणार. विथ दिलेली असणार आहे 1800 mm पर्यंत. हाईट दिलेली असणार आहे 1710 mm पर्यंत. व्हीलबेस दिलेला असणार आहे 2760 mm पर्यंत. कलर तुम्हाला असणार आहे व्हाईट, रेड, खाकी, नंतर मग स्टेरी नाईट, एक असणार आहे एमरिल्ड मॅट, एक असणारे एमरिल्ड रेबस्ट, टी ग्रे मॅट, ब्लॅक मॅट, ॲबास ब्लॅक अँड ॲटलस व्हाईट विथ ब्लॅक रूफ. एवढ्या कलरमध्ये तुम्हाला गाडी अवेलेबल असणार आहे. चला मित्रांनो तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशी गाडीकडून परत पुढच्या व्हिडिओ आत्तापर्यंत मी हा व्हिडिओचा थांबवतो. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस देऊन टाकेल. कल्याण शेडफळ्यासाठी तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. वेलॉक्स बॉर्डरच्या बरोबर अपोजिट साईड तुम्हाला अर्श होंडाई शोरूमचं नाव आहे. सर्व तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील. तुम्ही डायरेक्ट इन्क्वायरी करू शकतात. आणि यामध्ये तुम्हाला 2 सिटिंग आहे हे जे असणार आहे तुमची दोघे ठिकाणी सेमच दिली असणार आहे. 6 सीटर आणि 7 सीटर दोघे असणार आहे दोघे इंजिनमध्ये. आणि जे लोक माझ्या चॅनलचे नवीन असणार त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो. चला अशी एक गाडी परत पुढच्या व्हिडिओ आत्तापर्यंत मी हा व्हिडिओ थांबवतो.